अजून 2च दिवस झालं मी बागेकडं फिरलेलं नाही, तर तुम्हाला दाखवते मी मज्जा, कसली सॉलिड मज्जा. एकदम पिवळी पिवळी, काय कलर आलाय, आंब्यासारखा कलर आलाय, काय सॉलिड झाली आहे पपई. वाव. आणि ह्या इथे अजून 2-3 आहेत पिकलेल्या. असं असतं, म्हणून मला ना बागेत आल्याशिवाय चैन पडत नाही. त्याचं कारणच हे आहे की एक जरी दिवस नाही ना आलं तरी अशा एवढ्या मोठ्या मोठ्या घडामोडी होत असतात. मस्तच कलर बघा ना, काय सुंदर कलर आहे. आहा हा. आणि नशीब म्हणजे असं की पक्ष्यांनी खाल्ली नाही, खाल्ली असती तरी चाललं असतं खरं. आणि अजून इथे एक वरती झाड आहे बघा आमचं, म्हणजे ते मागचं झाड संपलं की हे झाड चालू होईल. घरची पपई ही 15 नंबर व्हरायटी आहे. आणि मला खूप जण म्हणे की ह्याच्या बिया वगैरे मिळतात का. तुम्ही कोणत्याही खत दुकानात गेलात ना तर तुम्हाला तिथं ह्या व्हरायटीच्या बिया मिळून जातील. किंवा पपई घेताना तुम्ही दुकानदाराला जरी विचारलं ना ही 15 नंबरची आहे का, तरी तो सांगेल. तर त्यासाठी काय मीच बिया द्याव्यात वगैरे असं काही नाही आहे, किंवा दुसऱ्या कुणाकडनं असं मिळतीलच किंवा नाही मिळणार असं पण काही नाही आहे. तुम्हाला खत दुकानातून ह्याच्या बिया नक्की मिळतील, तिथून आणा. ओके.